मला भीती वाटायली कुठं पण. आणि ऐका ना, ह्या दोघी महाग बसल्यात हो का अशा बॅलन्स पूर्ण बॅलन्स असं चाललंय. मला फोन लावा म्हणाले तुला मला फाईन टाकलं ना काय सांगायचं दाखव का रॅश गाडी चालवायला जीव उदार झालं का तुझं का तुझा तर तुझा संघ दोन घेऊन मरती का काय तिघी उभा टाका आणि काढून आणि तिघीला पण एका गाई आता मराठी तुम्ही टाइमपास मध्ये पैदा केलेला आवल्या किसीला मारता होता हे का कटा मारू मारू एवढं हिंमत पाणी तांदूळ बघा नव्या नाट्यापासून ती पुढची एवढी रॅश गाडी चालविली एवढी रॅश मला भीती वाटायली कुठं पण. आणि ऐका ना, ह्या दोघी महाग बसल्यात हो का अशा बॅलन्स पूर्ण बॅलन्स असं चाललंय. मला फोन लावा म्हणाले तुला मला फाईन टाकलं ना काय सांगायचं दाखव आहे का लायसन कुत्रे नाव बदनाव माणसावाचं आहे जेंट्स कुत्रे तुला काय टाइमपास मध्ये पैदा केलं तुझ्या बापानं होय का कसं पैदा केलंय तुझ्या बापाला फोन लावून म्हणाली मी तुला महिला लाव मग बेवर्षी सावलात माझा अंग लटलट करायला तर भैया हिने पडतात आता कुठतर म्हणून पुढे जाऊन आज माझे दोन झपके ध्यानात ठेवतील आयुष्यभर तू गाडी हातात चावी घेताना सरकारी जायला तुझ्या बापाला का गाडी कुणाची आहे कुणाच्या नावावर गाडी आहे कुणाच्या गाडी नावावर आहे ती मला सांग तुम्हाला जायचे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जायचे चावी देखी ऑफिसला बोलून तुम्हाला करायचं का हॉस्पिटलमध्ये तुझ्या बापाला विचारते ना गाडी कर बाबा तुझी पुरगीच्या तुला नको आहे पुरगी म्हणून तुझ्या पुरीच्या हातात गाडी तुझ्या बापाला विचारते काय खरंच पडा काय नाव आहे तुझ्या बापाचं खरंच पाया पडते म्हणाले मॅडम मला माल खाची दोन तुझी गाडी आहे तुझ्या हातात गाडी दिसलं तुला काय रुपा करता असं कानवड बसायला पूर्ण गाडी अनबॅलन्स होती तिघीची बी इतकं भीती वाटायला ती मला बी दोन माझा काने काढून पकडले तुम्हाला जायचं का हॉस्पिटलमध्ये जायचंय मला बी दोन मुली आहेत हा विनाकारण तुमचा तमाशा करत नाहीये मी आज माझ्या दोन दोन चापट्या तुम्हाला आयुष्यभर ध्यानात ठेवावं लागतात गेलो असतो तोंड वाचून मला योग्य वाटत नाही एवढे लोकांच्या समोर तुझी इज्जत काढायला फक्त तू जिम्मेदार होती आजची गाडी अशी अँबॅलन्स झाली ना तू जिम्मेदार काय म्हणत होती तुला वाकडं बसायची सरळ बसायचं नाही तुला एक तर तिघी तिघी चालला काय करत होती तुला वाकडं व्हायची काढायला पाहिजे आणि तुला व्हिडिओ करून तुला दाखवायला पाहिजे होतं माझा आयुष तू कशामुळे व्हायला मलाही दोन मुली आहेत कळलं ना तू तुमच्या एकाच्या माय बापाला खऱ्यात शाने हाव ना तुम्ही लय घाण बोली ना एवढ्या लोकांच्या समोर लय घाण बोली फोन लावतो का सांगायला विचारते तुमच्या माय बापाला टाइमपासच्या आहो का पैदाशी आहो का तुम्ही तुम्हाला माफ आहे का ग कुत्र्यांनो कसं पण बेफान पडायला माफ आहे का तुम्हाला जीव लय उदार झाला मी माणसाला अडवत नाही भैया टाइमपास करतो ड्युटी मध्ये ह्या पूर्वायला मी तिथून ताणीत आणलंय मी खोटं सांगत नाही गेला वासून तर रडतेला आयुष्यभर माय बाप हाताला आलेले गेल्या म्हणून तुला गाडी येत नाही तू गाडी कशाला घेतलीस घरात तुला गाडी येत नाही ना गाडी